बरेच तरुण येतात की सर स्टार्टअप करायचं, काहीतरी आयडिया पाहिजे, आयडिया कुठे एक शोधायची, कशी शोधायची, ती मार्केटमध्ये विकत मिळत नाही, ती कशी आणायची. त्याच्या सिंपल काही ठोकताळे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं हे तुम्ही आयडेंटिफाय करा. व्हॉट यू लाईक द मोस्ट, व्हॉट यू लव्ह द मोस्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कशामध्ये चांगले आहे, व्हॉट यू आर गुड ॲट, हे आयडेंटिफाय करा. तुम्हाला जी गोष्ट आवडते त्याच गोष्टीमध्ये तुम्ही चांगले असाल असं नाही, तर तुम्ही ज्याच्यात चांगले असाल ती तुम्हाला कमीत कमी आवडत असेल तर दॅट इज ऑल्सो पॉसिबल. या दोन गोष्टी आयडेंटिफाय करणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला जी गोष्ट आवडते आणि तुम्हाला जी गोष्ट चांगली जमते त्याला लोक पैसे देतील का? विल पीपल पे फॉर दॅट स्किल? मला गायला चांगलं आवडतं, मला गायला खूप आवडतं सुद्धा आणि मला चांगलं जमतं सुद्धा, परंतु माझ्या गाण्याला लोक पैसे देतील का? ते येतील का ऐकायला? त्याच्यातनं त्यांचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का? आणि चौथी गोष्ट म्हणजे या प्रकारच्या गोष्टीचा समाजामध्ये ज्या वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत ते आयडेंटिफाय करून ते सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे का? विल पीपल ॲट लार्ज लव्ह दिस? म्हणजे तुम्हाला काय आवडतं, काय तुम्हाला जमतं, काय तुम्हाला लोक त्याला पैसे देतील आणि समाजासाठी काय उपयोग आहेत, या चारही गोष्टींचा मध्य तुम्ही बघितलात, ज्याला जॅपनीज टेक्निक्समध्ये इकेगाई असं म्हणतात, ते तुम्ही आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यावरती तुमची आयडिया बेस असेल तर तुमची बिझनेस आयडिया कधीच फेल जाणार नाही.